नमस्कार. 10वी आणि 12वीच्या सर्व बोर्डांच्या परीक्षांचे निकाल लागलेले आहेत आणि ह्या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित व काही विद्यार्थ्यांना अनपेक्षित असे निकाल मिळालेले आहेत. काही मुलांना अपेक्षित असे निकाल न मिळाल्यामुळे त्यांचे नाराज असू शकतात. पण मित्रांनो, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतोय की बोर्डाच्या परीक्षा आणि 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेनंतर जी एंट्रन्स एक्झामिनेशन तुम्ही देणार आहेत, कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देणार आहेत, ह्या परीक्षांमध्ये जमीन आसमानचा फरक असतो. बोर्डाच्या एक्झाम कशा असतात की बोर्डाच्या एक्झाममध्ये मॅक्झिमम मार्क्स जे असतात हे तुम्हाला इंटरनल मार्क म्हणजे शाळेतून 100% मध्ये जातात. त्याच्या व्यतिरिक्त बोर्डाच्या परीक्षेच्या सेंटरवरती तुम्हाला अनेक सवलती मिळू शकतात. अनेक सवलतीमधलं सर्वात पहिली सवलत म्हणजे जर तुम्ही एकाच कॉलेजेसचे असेल तर तुमच्या आजूबाजूला असलेल्या मुलांचं तुम्ही पाहून लिहू शकता, विचारून लिहू शकता. अशा बऱ्याचशा फॅसिलिटीज असतात. कितीही स्ट्रिक्ट म्हटलं तरी बोर्डाच्या परीक्षा कशा असतात हे मुलांना माहीत आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अनेकशी सवलती, मदत तिथून बोर्डाच्या परीक्षेमध्ये होऊ शकते. बोर्डाच्या परीक्षेमध्ये जेव्हा पेपर चेक होतात तेव्हा 100% ॲक्युरेसीवरती पेपर चेक होत नाही. जे 10वी 12वी नंतर जी मुलं एंट्रन्स एक्झामिनेशनला जाणार आहेत किंवा मेडिकल असेल किंवा इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झामिनेशन असेल किंवा फर्दर एज्युकेशनच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या एज्युकेशनमध्ये जर समजा एंट्रन्स एक्झामिनेशन देत असाल, याची ॲक्युरेसी 100% असते. पण समजा तुम्ही चूक केली की तुमचा मार्क मायनस मार्किंगमध्ये जातं. ही एवढं डिफरन्सेस असतात. बोर्डाच्या परीक्षेमध्ये मागे वळून पाहणे, सामोर जाणे, पाहणे, विचारणे ह्या गोष्टी होऊ शकतात. पण जेव्हा तुम्ही मेडिकल किंवा इंजिनिअरिंग सारख्या एंट्रन्स एक्झामिनेशन द्याल किंवा त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये देत असाल आहे तर ह्या एक्झाममध्ये तुम्हाला मागे पण वळून पाहता येत नाही. तुमचं पेन कसं असेल, तुमचं पॅड कसं असेल, तुम्ही कपडे कसे घातले पाहिजे, तुमचे जुते कसे असेल, तुमचा चष्मा कसा असेल आहे, तुम्हाला हाताला घडी बांधायची की नाही बांधायची, बांधलेली ती कशी असायला पाहिजे, अशा अनेक रिस्ट्रिक्शननं तुम्हाला एंट्रन्स एक्झामिनेशन द्यायचे असतात. तुम्हाला कोणाला विचारता येत नाही, तुम्हाला कोणाला सांगता येत नाही. तुमचे सर्वांचे प्रश्न वेगवेगळे असतात. प्रत्येक मुलांचं सोडवायची स्किलवर ते डिपेंड केलेले असतात. तुम्ही एकामेकाचा पाहून पण तिथं कॉपी करू शकत नाही, जरी ती ऑब्जेक्टिव्ह असेल, जरी ती मल्टिपल चॉईसमध्ये असतील. अशा परिस्थितीत जर तुम्हाला टिकायचं असेल तर बोर्डात मिळालेले मार्क ह्याला न धरता कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन कशा होतात आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन म्हणजेच एंट्रन्स एक्झामिनेशनची तयारी कशी करायला पाहिजे ह्याचे जर तुम्ही गुणधर्म आजच समजून घेतलेत आणि शिकलेत तर भविष्यामध्ये तुम्हाला चांगला स्कोप मिळू शकतो. अदरवाईज मित्रांनो, तुमच्यासोबत धोका होऊ शकतो. म्हणून बोर्डाचे मार्क्स आणि एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये मिळणारे मार्क्स याची कधीही तुलना करू नका. दोनही परीक्षा कम्प्लिटली डिफरंट आहेत आणि तुमच्या अपेक्षेच्या बाहेर आहेत. कारण तुम्ही नुकतंच बोर्डाची परीक्षा देऊन आलात तर त्या बोर्डाच्या परीक्षेच्या वातावरणातला जो फरक आहे तो तुम्ही कॅल्क्युलेट करून तुम्ही जर समजा एंट्रन्स एक्झामिनेशनची तयारी करत असाल की तशीच मदत इकडे होणार आहे, तसेच इंटरनल मार्क्स आपल्याला मिळतील आणि सर्व काही व्यवस्थित होईल, तर तुम्ही धोका खायले आणि भविष्यात तुमचं नुकसान होणार आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य एकच आहे की बोर्डाची परीक्षा आणि फर्दर एज्युकेशनसाठी 10वी 12वी नंतर जी कुठली आपण एंट्रन्स एक्झामिनेशन देणार असेल ह्याची तुलना करू नका आणि आतापासूनच अभ्यासाला लागा. महत्त्वाची गोष्ट कशी असते की बोर्डाच्या परीक्षेत सर्वच जण पास होऊन जाऊ देत आणि सर्वच जण पास होऊन झालेले आहेत की त्यांना फर्दर एज्युकेशनसाठी कुठे ना कुठे ॲडमिशन मिळणार आहे. तसं कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनचा पण असतो. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन जे एंट्रन्स एक्झामिनेशन असतात त्या एंट्रन्स एक्झाममध्ये पण तुम्ही पास होऊ शकता. या पास नाही झाले समजून घ्या तर मिनिमम मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला मिळू शकतात. कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये मित्रांनो खूप टफ आहे. टफ याच्यासाठी आहे की जर तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये जर समजा तुम्हाला चांगलं स्कोअर मिळालं नाही तर तुम्हाला चांगलं इन्स्टिट्यूट मिळणार नाही आणि चांगलं इन्स्टिट्यूट मिळणार नाही तर तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटीज पण सुद्धा भविष्यात मिळणार नाही. आता सध्याच्या घडीला आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर IITचं खूप मोठं क्रेज होतं. अब IITचं क्रेज होतं तर आता एक नवीन रिसेंटली सर्वे तुम्ही जर ऐकलेलं असेल आहे तर IIT करणाऱ्या 38% मुलांना जॉब अवेलेबल नसल्याची माहिती समोर येते. भविष्यात ही टक्के समोर वाढणार पण आहेत. आता अशी जर परिस्थिती IIT लेवलची असेल आहे तर मग त्याच्यानंतर NIT आहे, COP आहे, ऑटोनॉमस कॉलेजेस आहेत, बाकीचे कॉलेजेस आहेत, यांची अवस्था कशी असेल हे आपल्याला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून भविष्यात कुठलाही कोर्स निवडताना 10वी किंवा 12वी नंतर भविष्याची तयारी करताना तुम्हाला तुमचे हे 5 वर्ष 6 वर्ष निघाल्यानंतर म्हणजे 10वी आणि 12वीचे 2 वर्ष निघाल्यानंतर 4 वर्ष तुम्ही एखाद्या फील्डमध्ये घालवले तर 4 वर्षाच्या नंतर म्हणजे एकंदरीत 6 वर्षानंतर 7 वर्षानंतर कुठली फील्ड
तुम्हाला चांगलं रोजगार देऊ शकते, कुठली फील्ड तुम्हाला चांगलं पैसे कमवायची संधी देऊ शकते, हे तुम्हाला आजच समजून घेणं खूप महत्त्वाचं. एक सूचना पालकांसाठी आहे. बऱ्याचशा मुलांना अनपेक्षित असे रिझल्ट मिळालेले आहेत आणि त्या रिझल्ट मिळाल्यामुळे जे फुगलेले बोर्डांचे मार्क्स आहेत त्याच्यामुळे त्या पालकांना असा गैरसमज झाला आहे की माझ्या मुलाला जे मार्क मिळाले आहेत आणि जे पर्सेंटेज मिळाले आहेत त्याच्यामुळे आता ह्याला आपण कुठं पण टाकू शकतो, हा समोर करू शकतो. असं जर तुमचं कॅल्क्युलेशन असेल आहे तर तुमच्या मुलाला मिळालेले मार्क हे त्यालाच आणि त्याच्या शिक्षकाला माहीत आहेत की ते कसे मिळालेले आहेत आणि ते बोर्डाच्या परीक्षेत कसे जनरेट झाले असतील. कारण की अनपेक्षित मिळणारे जे मार्क असतात, बोर्डाच्या परीक्षेत मिळणारी जी सवलत असते, तर बऱ्याच मुलांना कसं असते की बाजूच्या मित्राचं म्हणा किंवा बोर्डावरती परीक्षामध्ये सेंटरवरती होणारी मदत म्हणा, इंटरनल शाळेतून 100% जाणारे मार्क्स म्हणा, याच्यामुळे ते फुगलेले मार्क्स असतात. आणि या मार्क्समध्ये जर तुम्ही कॅल्क्युलेटर भविष्याचं केलं आणि त्याला जर समजा या स्पर्धेत धावायला लावलं आणि त्याची क्षमता नसेल तर भविष्यात हे तुमचे पैसे आणि वेळ वाया जाणारी परिस्थिती असू शकते. म्हणून कुठल्याही परिस्थितीत कुठलाही निर्णय घेताना पालकांनी सुद्धा मुलांच्या क्षमतेनुसार निर्णय घेणे आणि समजून घेणे हे खूप महत्त्वाचं असते. काही मुलांना असं झालं की ज्या पद्धतीनं अपेक्षित होतं त्याच्यापेक्षा खूप कमी मार्क मिळालेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळता आले नाही, त्या रेंजमध्ये त्यांना बसता आलं नाही. त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे की मित्रांनो, तुम्ही ओरिजिनली जर ब्रिलियंट आहात आणि तुमचं पहिल्यापासून एक कॉन्स्टंट स्कोअर आहे आणि त्याच्यात खूप जास्त बदल झालेला नाही किंवा खूप जास्त वाढ झाली नाही आणि त्या कॉन्स्टंट स्कोअरवर तुम्ही थांबून असेल तर हे काही तुमचं नाराज व्हायचं कारण नाही. विद्यार्थी तुम्ही जर समजा हे मिळालं नाही ते मिळालं नाही म्हणून आता जर रडत बसत आहे तर 10वीच्या नंतर जी 12वीला जाणार आहे, 12वीच्या नंतर होणारे कोर्सेस आहेत ह्याची तयारी कशी करणार आहे. मग याच्यासाठी तुम्ही आतापासून फोकस्ड असायला पाहिजे. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले गुण ही भविष्यात होणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजेच एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी कुठल्याही पद्धतीत तुम्हाला प्लस होतील अशी धारणा ठेवू नका. कारण की दोनही परीक्षा ह्या वेगवेगळ्या होतात. बोर्डाच्या परीक्षेमध्ये सवलत मिळू शकते. बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला ॲक्युरेसीचा पर्सेंटेज हा 50-60% चांगलं पर्सेंटेज देऊ शकते. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन म्हणजेच एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला ॲक्युरेसी 100%च करावी लागते. 100% ॲक्युरेसीवरतीच पेपर चेक होतात. पेपर देताना तुम्हाला कुठेही मागे वळून सुद्धा पाहता येत नाही. ह्या गोष्टी रिस्ट्रिक्शनमध्ये असतात आणि ह्या रिस्ट्रिक्शनमध्ये जर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर तुम्ही बोर्डाच्या परीक्षेनुसार आपल्याला कॉम्पिटिशनची परीक्षा देता येईल, एंट्रन्स एक्झाम देता येईल आणि तसेच गुण आपल्याला मिळतील अशी जर धारणा तुम्ही बनवून ठेवलेली असेल तर समोर तुम्हाला गफलत होऊ शकतो. ह्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना सुद्धा धोकादायक ठरू शकते. म्हणून